नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा टाईम आहे, फ्रेश वातावरण आहे. आत्ता वाजलेले 6:45 वाजलेले. 6:30ला उठले मी आणि श्रुती दोघी पण. आणि तृषा आतमध्ये अजून झोपलेली आहे आणि फार थंडी आहे, इतकी भयानक थंडी आहे ना. अजून काय तिला उठवलं नाही. आणि आज लास्ट डे, आज फॅशन शो आहे तृषाचा, त्यासाठी तिला घेऊन जायचंय. तर 2 दिवस आपण ज्या टायमिंगला गेलो तोच टायमिंग आहे आज पण. आधी आता घरातलं सगळं आवरून ठेवते, कारण आज आपल्याला आहे ना निघायचंय. शो झाला की आपण आपल्या घरी जायला निघणार आहोत कारेगावला. तर सगळं पॅक करून ठेवणार आहे मी परत सगळं, म्हणजे आल्यावरती गडबड गोंधळ नको, कारण ऋषिकेश घ्यायला येणार आहे. त्यामुळे सगळे कपडे शोधले आमचे, आता 2-3 दिवस इथे होते ते सगळे, आणि बॅग आमच्या पॅक करून मी सगळ्या ठेवलेल्या आहेत. आणि तृषाला घालून जाण्यासाठी मी कपडे काढून ठेवलेले आहेत, फुल कपडे, कारण थंडी फार आहे. त्याच्यामुळे हा ड्रेस काढून ठेवलेला आहे, तिथे गेल्यावरती चेंज करता येईल. तिचं सगळं मेकअपचं सामान सुद्धा त्या रेड पाऊचमध्ये मी ठेवलेले. आणि तृषाचे, श्रुतीचे इथे नाश्ता बनवायचं काम चालू होतं, ती बनवत होती. उपमा बनवते बोलली आज आपल्यासाठी. उपमा जरा वेगळ्या पद्धतीने बनवते ती, त्याच्यात आपली उडदाची डाळ वगैरे घालते. तरी तर तिने उडीद डाळ पण काढून ठेवली होती. मग पटकन नाश्ता केला की म्हणजे पोटात थोडंफार काहीतरी असलं की मग टेन्शन नसतं. त्याच्यामुळे बोलली की मी पटकन नाश्ता बनवते. तृषाला दूध वगैरे घेणार आहे मी सोबत, त्याच्यामुळे त्याच्यात शुगर टाकून ठेवली आहे, दूध तापतंय. अशी काहीशी तयारी सकाळ सकाळ चालू झाली आहे. उपमा वगैरे करून झाला तिचा सगळा, आणि तोपर्यंत तृषाही उठली. मग तिच्यासाठी मी आता आहे ना इथे शिरा बनवलाय. उपमा खायला नको बोलली ती, मी टेस्ट करून बघितलं, थोडासा तिखट पण झालेला. त्याच्यामुळे तिला मी आता इथे शिरा बनवलाय मस्त तूप वगैरे घालून. तिला पण तो शिरा चारून घेते. त्याच्यामुळे असं ब्रश करतो ना आपण. एकच होता का? तू करायचा. तृषालाही आंघोळ वगैरे घातली छान कडक पाण्याने, कारण थंडी फार आहे. थंडीत आपल्यालाच आंघोळ करू वाटत नाही, तर ती फार छोटी आहे. तिला आंघोळ घातली, नमो करून घेतला तिने, आणि आता आपण जायला निघायचंय. आणि श्रुतीच्या मम्मीला पण आज सुट्टी होती, त्याच्यामुळे त्या घरीच होत्या. आणि इथे हॉलमध्ये गाई वासरू आहे, त्या गाई वासरूला, आणि तिथे गणपती बाप्पा पण आहेत, त्यांनाही तृषाने नमो करून घेतला. आली असेल. हो हो, सगळ्यांना बांधणार. सगळं मॅच. तिला होतं म्हणजे इतकं आवडतं ना. आता 2 दिवस आपण जिथे येत होतो तिथे आपण आलेलो आहे. आणि रूममध्ये तृषाचा ड्रेस चेंज करून घेतला. तिच्यासाठी हा फ्रॉक आपण डिसाईड केला होता, कारण जास्त झकपक पण नको, जास्त ओव्हर पण नको, जास्त हेवी पण नको, असं काहीसं. कारण तृषाचा फर्स्ट शो होता हा, आणि एवढं काही नाही. तिला फक्त कसं आहे काय हे कळण्यासाठी आपण तिला आणलेलं आहे, की नाही तुला जिंकायचं आहे, तू हे केलंच पाहिजे, असं असतं तसं असतं. फोर्सफुली तिच्याकडनं काही करून घ्यायचं नाही आपण. त्याच्यामुळे हा सिम्पल सोबर फ्रॉक आपण तिच्यासाठी घेतलेला आहे. नाहीतर यापेक्षाही वेगळं काही आपल्याला करता येत होतं, आपण करू शकलो असतो कस्टमाइज किंवा अजून हेवी काहीतरी, पण नको म्हटलं. तर हा फर्स्ट शो आहे. आपण नेक्स्ट जर कधी परत केलं ट्राय, तर आपण नक्की त्याच्यासाठी वेगळं काहीतरी आपण ट्राय करणार. त्यासाठी हा मी फ्रॉक केला. तर इथे आता सगळेजण पॅरेंट्स आलेले आहेत किड्सला घेऊन, आणि त्याचा मेकअप चालू झालेला आहे. बॅच नंबर देतात, आणि त्या बॅच नंबरला मेकअप आर्टिस्ट वेगळे असतात. तर मग किड्स आणि मेकअप आर्टिस्ट असे सेम बॅच नंबर, आणि मग मेकअप चालू करणार. तर छान बसली होती ती. त्यांना सांगितलं होतं मी की जास्त काही तिला लावायचं नाही, फाउंडेशन हे ते, कारण आत्तापर्यंत आपण काही तिला असं अप्लाय केलं नाही तिच्या स्किनला. तर पण आता शो आहे त्यामुळे त्यांना ते गोष्टी करणं भाग आहे. तरी पण मी काही जास्त लावू दिलं नाही तिला. आणि फ्रॉक तिचा सिंपल साधा होता, कलर पण तिचा फेंट होता, लाईट कलर होता, त्यामुळे मेकअप काय तिचा डार्क नसणार आहे. मेकअप हा तिचा
नॉर्मलच मेकअप असणार आहे, तेही शांत बसली होती. बाकीच्याही सगळ्या बेबीचा छान मेकअप चालू होता. सगळेच जण छान बसले होते. श्रुती बाहेर बसली होती, कारण इथे 1 किड 1 पॅरेंट्स असं अलाउड होतं. जास्त गर्दी इथे काय अलाउड नव्हती, त्यामुळे इथे तृषा आणि मीच होते. आणि तृषाचा साधा सिंपल मेकअप केला आणि आपण खाली आलोय. खाली फोटोग्राफर असतात, त्यांच्याकडनं पोर्टफोलिओचे 4 फोटोज आपल्याला काढून घ्यायचे असतात. ही पॅरेंट्सची जिम्मेदारी असती. हे टिप आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीलाच देतात ती मुलांचे मेकअप झाले, तुमचे बेबीज रेडी झाले की मग तुमच्या 4 फोटोज काढायची जिम्मेदारी तुमची. तर मग इथे ते फोटोग्राफर दादा होते. तृषा रेडी झाली होती. मग ज्वेलरी तिला मोत्यांची माळ वगैरे ते सगळं घातलं. हातात बांगड्या, कानात मोठे मोठे कानातले, हे असले काही मी गोष्टी केल्या नाहीत तिच्यासोबत. साधं सिंपल तिला ठेवलं होतं आणि ती त्यात हॅप्पी होती आणि क्यूटही दिसत होती. आणि फोटो पोस्ट ह्याची तर त्याला काय सांगायची गरजच नाही, ती तिचं मस्त अगदी करत होती. दादा पण छान फोटोज काढत होते. आपले फोटोज काढून झाले आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये आलो. तृषाला आम्हाला थोडंफार नाश्ता चारायचं होतं, तिला भरवायचं होतं आणि शोसाठी अजून टाईम होता. बाकीच्या मुलांचं मेकअप अजून चालू होता, फोटोज काढायचे कोणाचे बाकी होते, त्यामुळे आपण रेडी होऊन इथे येऊन बसलो. तर अशी छानशी तृषाला आतमध्ये आल्यावर ते टिकली लावली, मोत्यांची माळ घातली, असं काहीसं साधं सिंपल आवरलं. पण छान क्यूट दिसत होती ती, वेगळी काहीशी दिसत होती. मग तिला बनाना चारला, ड्रॅगन पण आणलं होतं, ड्रॅगन नको बोलली, मग बनाना चारला आणि छान एन्जॉय करत होती, हसत खेळत होती. आणि पॅरेंट्ससाठी पण नाश्ता होता. आज नाश्ता इडली सांबर होता. तृषाने 1-2 बाईट तिला बोललं की चारू का, तर हो नाही असं चाललं होतं तिचं. पण 1-2 बाईट तिला मी ट्राय केले, पण तिला काय आवडत नाही हे प्रकार, त्याच्यामुळे तिने बनाना ऑलरेडी खाल्ला होता तर नको बोलली. मग श्रुतीने आणि मी छान नाश्ता करून घेतला. सगळेच बेबीज रेडी होऊन स्टेजवर आले होते. मग तृषालाही तिथे नेलं मी. म्हटलं घाबरती की काय, हे सगळं आज वेगळं आहे ना, मोठे मोठे साऊंड, आवाज, परत ज्युरी मेंबर आणि पूर्ण ऑडियन्स आज फुल भरलं होतं सगळं, त्याच्यामुळे घाबरती की काय म्हटलं. पण नाही, बाकीच्या किड्ससोबत ती एन्जॉय करत होती, तर मला पण छान जरा बरं वाटलं. मग आता इथे शो स्टार्ट होणार आहे, तर सगळे बेबीज किड्स आता इथे स्टेजच्या बॅक साईडला आलेले आहेत, उभे राहिलेले आहेत. नंबरिंग त्यांना दिलेली आहे, ते लाईननुसार आता सगळे किड्सला उभं करणार. आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही गणपती बाप्पापासून होते. तर गणपती बाप्पाचं हे छानसं सॉन्ग होते, या एका दिदीने सादर केलं. ते सॉन्ग वगैरे मी काय घेतलं नाही, कॉपीराईट कॉपी पेस्ट ते कॉपीराईट येतं, त्याच्यामुळे मग ते सॉन्ग काय दाखवलं नाही. पण छान परफॉर्मन्स केला तिने गणपती बाप्पाच्या सॉन्गवरती. आता रॅम्पवॉक स्टार्ट झालेला आहे आणि हे सगळ्यात छोटं बेबी मी तुम्हाला दाखवलं होतं ग्रूमिंग सेशनच्या व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तर ही ती आहे आणि एकटी जायला ती रेडी नव्हती. मग तिचे पॅरेंट्स म्हणजेच तिचे डॅडा पप्पा तिच्यासोबत गेलेले आहेत आणि रॅम्पवॉक करून तिला पाठीमागे आणलेलं आहे, असं काहीसं. त्या ओढणीवरती त्या बेबीजने ना छान काहीतरी लिहून आणलेले, तर ते ओढणी तिला ते घालत होते ते हे अँकर. तर RJ बंड्या असं यांचं नाव आहे. तर ती घाबरली, त्याच्यामुळे ती रडायला लागलेली. बाकी काही विषय नव्हता झाला, तिला वाटलं की काय करतायत वगैरे असं. आता आपल्या तृषाचा टाईम आहे, त्यामुळे तिचा आता त्या ग्रूमर तिला घेऊन येते उभ्या आहेत, कारण तिचा नंबर येणार आहे आता. तर एक बेबी जसा नंबर येईल तसं त्या घेऊन उभ्या असतात. तर आता तृषासाठी त्या तिथे उभ्या आहेत, बघा कशी करते.
नाव काय? शाळेत जाते? UKG LKG शाळेचं नाव? स्कूलचं नाव? शिरूर आली तू? झाली गाडी कसं नाही मला मित्र तरी तू आली एवढ्या सगळी घेऊन सरळ खाली जात अनाउन्स करतील ते सगळे घेऊन प्रिपेअर सरांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने छान उत्तरं दिली, छान बोलली त्यांच्याशी, पण आवाज व्यवस्थित येत नव्हता त्याच्यामुळे ते काय तुम्हालाही कळालं नसेल, कारण स्पेशली मलाच कळालं नव्हतं. कारण खाली आल्यानंतर मी श्रुतीला विचारलेलं मग काय काय विचारलं होतं तिला, काय काय बोलली ती, तर असं काहीच. तर आता तिचं झालं आणि तिला खाली घेऊन आले मी, म्हणजे तिला थोडंसं चारलं वगैरे. आपण खाऊ आणलेलंच होतं, तिला चिप्स खायचे होते, बनाना चिप्स तिला चारले. आणि आता अवॉर्ड सेरेमनी आहे, ज्या बेबीजनी न घाबरता न रडता किंवा नर्वस न होता परफॉर्मन्स छान केलेला आहे त्यांना इथे आता बक्षीस वितरण आहे, तर तेच चालू आहे अवॉर्ड सेरेमनी. आणि त्या बेबीजमध्ये आपल्या तृषाचं नाव होतं, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप म्हणजे महत्त्वाची म्हणण्यापेक्षा अभिमानाची गोष्ट आहे. छान आहे, पहिलंच तिचा आवड. छान न घाबरता, न काय करता, न डगमगता, नर्वस न होता तिने छान सगळं काही पार पाडलेलं आहे. घरी आलो, तिचे कपडे चेंज केले आणि त्याच्यानंतर मग आता इथे खेळते. पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आता ऋषिकेशचीच वाट आम्ही बघतोय. तिच्या मम्मीनी पावभाजी बनवून ठेवली होती, पुलाव बनवून ठेवला होता, गाजरचा हलवा बनवून ठेवला होता. सगळं काही आमचं खाऊन झालेलं आहे आणि निवांत इथे आता बसलेलो आहे. ती ढेरी बघ कुठे चालली. पाहायचं का? मी शोधायचं का? ये इकडे. तिला तिच्या पप्पांसारखं पोट नाहीये सपाट. ऋषिकेशला आत्ताच कॉल केला होता की पावभाजीचे, मग म्हटलं जवळ आला असेल तर मग पाव वगैरे गरम करता येईल, तर तो म्हटला की मी जेवण करून आलेलो आहे, मला काहीच नको. त्याच्यामुळे त्या दोघींची चालली होती मस्ती, आजीची आणि नातीची. श्रुतीच्या मम्मीला सुट्टी असल्यामुळे त्या रिलॅक्स होत्या आणि पूर्ण कचरा करून टाकला होता तिने सगळा. त्याची वाट बघतोय, कारण आपल्याला पण निघायचं आहे, कारण मग घरी पोचायला फार लेट होणार. आता घरी जायचं. तू पण पप्पाला फोन करून बोलवणार आहे आम्ही. पप्पाला इकडे बोलून देऊ. राहुला आपलं जायची घरी आता. सकाळी बॅगा घेऊन निघाला. रडायची नाटक. ब्लँकेट राहिलं ना? नाही तसंच होतं. त्या आम्हाला ब्लँकेट कुठं पण सोबत घेऊन जायला लागते. पप्पांकडे जाऊन परत या. परत ये. पप्पांना सांगायचं आणि परत यायचं. वाट बघणार आहे तुझी. मम्मा आहे ना तू? मम्मा वाट बघते. चल
शेवटी निघताना मला वाटलंच होतं की ती रडणार, कारण तिला इतकं करमून गेलं होतं की तिला यायचंच नव्हतं, इच्छाच नव्हती यायची. आणि आता निघालेलो आहे परत घरी. मिलनही गोव्याला गेले होते, तेही फिरवून घरी आलेलेत सकाळी. आणि आता आम्हाला जायला फार लेट होणार आहे, रात्र होणार आहे. आता वाजलेलेत संध्याकाळचे 4:30-5 वाजलेलेत. 8-9 तरी आम्हाला घरी जायला वाजणार आहेत. तर चला, असा छानसा ब्लॉग होता हा, जो मी इथे सेंड करते. असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. बाय.